रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत या मतदारसंघावर शिंदे गटानं दावा ठोकलाय। या मतदारसंघातून किरण सामंतांना निवडून आणा अशा सूचना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांना केल्या। याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचा दावाही त्यांनी केलाय। त्यामुळे ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आणि उदय सामंतांचे भाऊ किरण सामंत यांच्यात लढत रंगण्याची शक्यता आहे। कोणाला जिल्हा परिषदेचं तिकीट मिळणार आहे, कोणाला पंचायत समितीचं मिळणार आहे, कोण ग्रामपंचायतीचा सरपंच होणार आहे, हे माझ्या दृष्टीनं आता महत्त्वाचं नाही। तर शिंदे साहेबांना प्रत्येक खासदार देणं ही आपली जबाबदारी आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून शिंदे साहेबांकडे मागणी केली की शिवसेनेच्या खासदारकीची उमेदवारी आदरणीय भैयांना मिळावी ही माझी फक्त उमेदवारी मागायची आणि आपण घरात बसायचं असं पण नाही। खासदार सुद्धा अशा पद्धतीने निवडून आला पाहिजे की भविष्याच्या खासदारकीचा फॉर्म भरताना देखील लोक घाबरतात आणि म्हणून या वाढदिवसाच्या निमित्तानं संकल्प हा करूया। सामंत काय बोलले मला माहिती नाही, पण जागा मागणी करणे काही चुकीचं नाहीये। आम्ही इतक्या जागा मागू, काही जागा ते मागतील, पण शेवटी आमचा फॉर्म्युला काय आहे? शेवटी प्रत्येक सीट आम्हाला जिंकायची आहे, जिंकण्याकरता लढायचं आहे। त्यामुळे एकनाथ शिंदेजी किती लढतील, अजितदादा किती लढतील, भाजपा किती लढेल हे महत्त्वाचं नाही आहे। माननीय पंतप्रधान मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील मेच्या महिन्यात, तेव्हा महायुतीचे 45+ खासदार कसे उभे राहतील हा आमचा फॉर्म्युला आहे।